झालं का? सुरू करू का? सावधान हो का? सावधान. बस. एका हाताचा अंतर घ्या. म्हणजे शूटिंग करताना व्यवस्थित चारी बाजून निघावे ह्या हिशोबाने येऊ का? सावधान हो का? सावधान. एक साथ राष्ट्रगीत सुरू कर. भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाये तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की जय. वंदे मातरम. भारत माता की जय. भारत माता की जय. भारत माता की जय. विश्राम का. बस. अशी सवय बरं का त्यात काही घटना अशा घडतात ना जशा आपण कायम स्मरणात ठेवतो. त्यापैकीच म्हणजे परवा झालेली आपल्या अजय गायकवाड सरांचं निधन जे अतिशय हृदयद्रावक होतं आणि आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना त्याबद्दल खूप भावना ओथंबून येतात. तर आपण या ठिकाणी सरांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहूयात. सर्वांनी 2 मिनिटं शांतता पाळून सरांना. आपण सर्वांनी स्टेजवर स्थानापन्न व्हावं. तब्बल 25-27 वर्षापर्यंत आपल्याला शिकवलेले काही गुरुजन वर्ग या ठिकाणी अवेलेबल आहेत. त्यांना सर्वांनाच आणि या ठिकाणचे माजी शिक्षक किंवा जेही शिक्षक आहे चालू शिक्षक त्यांनाही विनंती आहे त्यांनी या ठिकाणी स्टेजवर विराजमान व्हावं. आणि आत्ताच आपण या ठिकाणी सर्व गुरुजन या ठिकाणी आपण अजय सरांचा खूपच वेगळा किस्सा झाला आपल्याला माहिती आहे आणि त्यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना ट्रिप घेऊन आले होते शाळेची. माझी आणि अजय सरांची मुरुड जंजिरा या ठिकाणी भेट झाली होती. मी माझ्या कॉलेजचे मुलं मुली ट्रिप घेऊन गेलो होतो. सरांना मी भेटल्या सरांनी मला पटकन ओळखले. मला खूप वाईट वाटतो की आज या कार्यक्रमाला आपल्याला अजय गायकवाड सर नाही. तर या ठिकाणी मला खूप आनंद होतो की आपण या ठिकाणी सर्वांनी स्वागत करतो. पुढची रूपरेषा भाग्यश्री फुकटे मॅडमना विनंती करतो की पुढची स्वागत घ्यावं. सद्गुरु तू माया मिले करू कस तुला विसरू जीवन पथ हा अवघड भारी जीवन पथ हा अवघड भारी कुठवर सांग फिरू सद्गुरु तू माया मिले करू कस तुला विसरू गे मायेच्या पंखाखाली गे मायेच्या पंखाखाली
निर्माणी है पाखरू सद्गुरु तू माया मिले करू कस तुला विसरू गुरुराया तू माया मिले करू कस तुला विसरू तव चरणाशी मार्ग सुखाचा तव चरणाशी मार्ग सुखाचा तुम्हीच कल्पतरू सद्गुरु तू माया मिले करू कस तुला विसरू गुरुराया तू माया मिले करू कस तुला विसरू ब्रह्म चैतन्य असता संगती ब्रह्म चैतन्य असता संगती दुःख लागेल सरू गुरुराया तू माया मिले करू कस तुला विसरू सद्गुरु तू माया मिले करू कस स्नेहाचे बंद लागलीच आपण आता पाहुण्यांचे सर्व शिक्षक या सर्वांचे स्वागत समारंभ घेतोय. तत्पूर्वी मी सर्वच मान्यवरांना पूजनाच्या वेळेस आमंत्रित करू इच्छिते. प्रज्ञा गायकवाड व सागर जाधव. दीप प्रज्वलन म्हणजे सोहळ्याचा आरंभ आहे. दीप प्रज्वलन म्हणजे सोहळ्याचा आरंभ आहे. तिमिरातून तेजाकडे प्रकाशाचा प्रारंभ आहे. तिमिराकडून तेजाकडे जाण्याचा प्रकाशाचा प्रारंभ आहे. तिमिरातून तेजाकडे प्रभु आमुच्याने जीवना. अशा या पद्धतीचं सध्या वातावरण झालेलं आहे. आपणही आपल्या आयुष्यातील अंधार नष्ट करून एक सुंदर अशी दिव्याच्या प्रकाशाची सुरुवात करतोय. सर्व मान्यवरांनी प्रज्वलन करून घ्यायचे. आमच्या आयुष्यात जो प्रकाश पडला आहे तो आमच्या शाळेमुळे आणि आमच्या शिक्षकांमुळे. आमचे शिक्षक नसते, आमची शाळा नसते तर आम्ही कदाचित कुठं असतो याची ज्याची त्याची कल्पना त्यांनी करून बघावी. थांबा सर जरा होते त्यांचं एकदा तुला साखर सर सर नहीं ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते. नहीं ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते. या संस्कृत विचाराने श्लोकाने ज्या शाळेची माझ्या पायाभरणी झालेली आहे ती माझी श्रीकृष्ण संस्था, श्रीकृष्ण परिवार. या परिवाराने, या शाळेने, येथील शिक्षकांनी आम्हाला भरभरून दिले. आमच्या जीवनाचा विचार, विकास आणि बुद्धी या शाळेने दिली आहे. त्याचा आपण प्रतिमात्मक रूपात कृष्णाची पूजा करून कार्यक्रमाला सुरुवात करतो. या सर बुडलं सर इकडे चला. रंजी थोडं हां इकडे बघा दोघं. एक मिनिट. यानंतर लागलीच आपण स्वागत समारंभ करून घेऊया. रंजी इकडे लावतो. आपल्याला आधीच कार्यक्रमाला खूप उशीर झाला. ओके थांबा एक मिनिट. असं फोटो सेशन इज फास्ट. कारण हेच फोटो नंतर आपल्याला व्हायरल करण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. वाईट सर पुढे या जरा थोडं वाईट.
हां असं हां चालतं हां रेडे ज्यांचे कार्य महान आहे प्रेरणादायक ज्यांचे कर्तव्य मी तशी जागृत राहण्याची विनंती करते की त्यांनी पाहुण्यांचं करून घ्यावं. मॅडम या. आताच आपल्या या ठिकाणी आपल्याला माहित आहे की आपण कुठलाही कार्यक्रम घेतलं तर आपल्या भारतीय संस्कृतीनुसार आपण कुठल्या तरी एका ईश्वराची पूजा करून या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात आपण करत आहोत. या ठिकाणी सुरुवातीला बघितलं गेलं तर आपण डॉक्टर साहेबांना या ठिकाणी आमंत्रित केलं होतं. त्यांच्या काही अडचणीमुळे त्यांनी या ठिकाणी आले नाहीत. काका पतंगे डॉक्टर साहेब विभापुरी शाहीवाले मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवावं. संस्थेचे उपाध्यक्ष प्रभाकरजी हिरवे साहेब यांना पण विनंती करतो त्यांनी प्रमुख पाहुणे म्हणून आपलं स्थान भूषवावं. परत या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून या नवनिर्वाचित आपल्या श्रीकृष्ण विद्यालय चे हेडमास्टर आदरणीय पाटील सर यांनी सुद्धा आपला स्थान केले. तर मी या ठिकाणी या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांचा सत्कार मी ज्योती सोनकांबळेला विनंती करतो. कार्यक्रमाचे अध्यक्ष विभावरी शाहीवाले मॅडम यांचा सत्कार करावा. चार गुच्छित द्या गुच्छित. तिकडं बघा मॅडम ओके. एक मिनिट इकडं तात्या ओके. एक मिनिट हां. सत्कार समारंभ चालू आहे. सर्वांनी जोरात टाळ्या वाजवायच्या. आपल्याला टाळ्या वाजण्याचं मिळत नाही. आपल्याला जबरदस्त टाळ्या वाजवत नाही. मला अक्षरशः इंग्लिशची स्पेलिंग सांगता आलं नाही मला. मग साखरे सरांनी मला म्हणले की तू भेटल्या मला 1,00,000 वेळेस इंग्लिश शब्द लिहून द्यावा. तेव्हापासून मला कधीही उठवा तुम्ही आज इंग्लिश स्पेलिंग मी सांगतो. ठीक आहे सर. आज तुला सांगतो ENGLI इंग्लिश कॉम्प्युटर आहे ENGLISH आज सुद्धा मी सांगू शकतो. कारण की मला त्यावेळेस मी साखरे सरांना 1,00,000 वेळेस इंग्लिश शब्द मी लिहून दिले आणि ते 8वीचा वर्ग इथंच आहे. तर मी साखरे सरांचं स्वागत मी सुशांत जोशी सरांना विनंती करतो की साखरे सरांचं या ठिकाणी त्यांनी स्वागत करावं. साखरे सरांमुळे आता आपल्याला सकाळ आणि संध्याकाळी मोफत क्लासेस घ्यायचे इंग्लिश आणि सरांचा 8वीचा आणि 10वीचा किस्सा मला माहिती आहे सरांचा.
की सर वर्गाच्या बाहेरून येत असताना ते बडबडत राहायचे तोंड पाठ त्यांचे जे सर्व पाठ असायचे ना तोंड पाठ अजून सुद्धा त्या ठिकाणी मला 10वीचा जो एक पाठ आहे तर माहिती काय म्हणतात ते शक्तिशाली माहिती प्रिन्स ऑफ काहीतरी पाठ आहे आणि परत या ठिकाणी शब्द काकुईचं लेझी बर्ड त्यावेळेस एक आयशी कोकिळा आहे अजून सुद्धा मला ते शब्द आठवतात सरांचं एक असं होतं की त्या ठिकाणी आम्हाला एखादी चॅप्टर शिकवण्याच्या अगोदर त्या चॅप्टरवर असणाऱ्या सर्व अडचणी आणि त्या ठिकाणी जर बघितलं गेलं आपल्या वर्ग शिक्षक पण होते 10वीला मला माहिती होतं एकदा मी सरांचं आम्ही सर्वच कॉमन ऑफ घेतलो होतो दुपारच्या वेळेस आम्ही शाळेला आलो नव्हतो सरांनी म्हणले की कोण कोण आलं नव्हतं दुपारच्या वेळेस वर्गात फक्त 2च विद्यार्थी असे होते की त्यांनी दुपारी शाळेला हजर होते बाकीचे आम्ही सर्व कॉमन ऑफ घेऊन दांडी आणली होती तर सरांनी मला सर्वांनी कोपऱ्यात घातली सरांचं एक दौलत आहे चला कोपऱ्यात लक्षात ठेवा आणि त्यावेळेस अख्खा तास संपला आम्हाला मारता आपलं तास संपलं आणि अजून एक आठवचा किस्सा मी सांगतो त्यावेळेस जीवन दुधभाच्या सुरुवातीला आठवला या ठिकाणी आपल्या शाळेत आले नेहमी सर मी आपल्याला विनंती करू इच्छिते आपल्या भावना खूप दाटलेल्या आहेत थोडासा संयम ठेवा. मी सगळ्यांच्या तसं म्हणू नका भरवे आले फळा सत्कारांच्या पुष्पमाला अर्पूया त्यांच्या गळा सत्कारांच्या पुष्पमाला अर्पूया त्यांच्या गळा आदरणीय बुद्धे सर त्यांच्यामुळे आमचं मराठी खूप छान झालं वादविवाद स्पर्धामध्ये सरांनी मला एक डायलॉग लिहून दिला होता तू भिन्नता एक मिनिट इकडे बघा तो का मेला है यहाँ जो भी नाचवाला है वो नसतो का चेला है असे कितीतरी सरांचे किस्से आहेत जे आपण दुपारच्या सत्रात उलगडूया खूप भरभरून बोला असं वाटतंय सरांबद्दल यानंतर तर या ठिकाणी पुढचे हर्ष झाला मनमंदिरात करीतो प्रेम भावे आपुले करीतो प्रेम भावे आपुले स्वागत या विद्यामंदिरात आदरणीय दत्ता गुरुजी गाव सगळ्यांना दत्ता गुरुजी असंच म्हणतं आत्ताच आलेल्या जीवन चव्हाण सरांचं मी स्टेजवर सरांनी शिकवलेले काही गेम आहेत जे एक मिनिट धन्यवाद गुरुजी पुन्हा भरू लागलं कोविडलेलं नातं पुन्हा भरून आलं इकडे बघा कोविडलेलं नातं पुन्हा भरून आलं आनंदाने आज त्यांचं फुलांच्या रूपात स्वागत केलं आम्हा सर्वांना सावंत सरांनी भरपूर प्रेरणा दिलेली आहे सरांनी खेळासाठी आम्हाला खूप प्रोत्साहन दिलेलं आहे सरांचं तास खेळायचं तर माहित नाही ग्रुपवर खूप बोलतात खूप बोलतात ग्रुपवर इकडे बघा पुढे अशा या मस्ती वातावरणात स्वागत सगळ्यांचं फार करतोय अतिशय जीवनाला शिस्त लावण्याचा काम दादू सरांनी केलेला आहे अजूनही आम्हाला स्वप्न पडतात सर मारतात सर रागवतात आम्ही घाबरतोय का उशीर झाला का युनिफॉर्म नाही का पण या रागवण्यामागे या दटावण्यामागे जो हेतू होता जी शिस्त होती ती फक्त त्यामुळे आम्हाला लागलेली आहे धन्यवाद सर या ठिकाणी एक मिनिट इकडे गणित कोणा सुटायचे नाही आणि सरांनी आमचा एवढा तसा सराव करून घेतला होता की आम्हाला भरभरून मार्क पडले आणि आता आजही आयुष्याचे गणित सोडवताना सरांची नक्की आठवण येते कार्य आपुले असे महान वर्णू किती महिमा छान कार्य आपुले असे महान वर्णू किती महिमा छान कधी तो मुद्रा ठेवून नकलीकडे बघा सत्कार घेऊन धन्यवाद सर आवाज आहे
आणि त्याच्या उपरही त्यांचं इंग्लिश अतिशय उत्तम, परफेक्ट. शी इज द परफेक्ट टीचर ऑफ आवर लाईफ. आणि मॅडमने जे आम्हाला इंग्रजीचा जो पाया आमचा त्यांनी पक्का केलाय ना, मला चांगलं आठवतं 5वीला असताना ABCD होती आम्हाला, हल्लीसारखं नाही. तर ते ABCD लिहिताना माझ्या काहीतरी चुका झाल्या होत्या लिहिण्यात. तर मॅडमनी म्हणाल्या तू पुसणार आहे. एक मिनिट इकडं मॅडम, इकडं बघा. एवढं छान लिहिलंय तुझं रविवारचं, तू असं कसं लिहू शकते. इकडं बघा. आमचे अक्षर सुधारले. थँक्यू मॅडम. पुढचे सत्कार कृती आहे आदरणीय लाजवेल अशा छान दिसतात. मनाने विचाराने अतिशय सुंदर असणारे आमच्या मॅडम आम्हाला नेहमी प्रेरणा देतात. ज्या ज्या वेळेस आमच्या आयुष्यात काही प्रसंग येतात त्यावेळेस मॅडमचा आम्हाला भरभरून प्रतिसाद, मायेची हाक आणि पाठीवर त्यांचा हात असतोच, ज्याच्यामुळे आम्हाला आयुष्य जगण्यासाठी प्रेरणा मिळते. खूप खूप धन्यवाद मॅडम. एक मिनिट. आता आपले पुढचे सत्कार मूर्ती आहे. मारल्यामुळे त्याचा व्यायाम जास्त झाला असेल. तर असा व्यायाम करायचा आता कुठला असेल तर सरांनी परत चालू करावा का? माझी तर ट्रेनिंग नाही, ज्याला जायचं तरी थांबा. सत्कार आपला करण्यास हर्षमच वाटतो. सत्कार आपला करण्यास हर्षमच वाटतो. आनंदित झाल्याने आम्हीही आज आनंदित होतो. धन्यवाद सर. एक मिनिट. आपल्या खेळीने, आपल्या शिस्तीने, आपल्या धाकाने आम्ही घडलो. मैत्री ही अशी असावी, मी शाल घालतो, तो हार घाल, मी कुंकू लावतो. तिघं मिळून आपण सत्कार करूया. सुस्वभावी, इकडं बघा. एखादा विनोदी सहज हार घालाय. इकडे बघा सर. आजचा दिवस हा सोन्याचा, पण हा आनंदाचा. एक मिनिट. येतो तुम्हा आदर, स्वीकार करा आमचा, स्वीकार करा आमचा. धन्यवाद. आमचा मराठीचा आरसा, ज्यांनी आमच्या स्कॉलरशिपचे क्लासेस घेतले आणि ज्या ज्या वेळेस मराठीमध्ये काही अडचणी आल्या मॅडमनी अतिशय उत्साहाने त्या अडचणी सोडवल्या. आजही मॅडमचं नाव ज्या ज्या वेळेस निघतं, स्पेशली आधी स्कॉलरशिपचे ज्या ज्या वेळेस क्लास घेतो आणि ते स्कॉलरशिप जे छान झालं, ज्यांचं मराठी छान वाटलं, वृत्तींगत झालं, त्याच्यामध्ये चिंचपूरकर मॅडमचा खूप मोठा मुलाचा सहभाग आहे. धन्यवाद मॅडम. प्रत्येकाची खासियत आहे, जो तो वेगळ्या भागातला आहे. त्यांनी आपलं बेस्ट दिल्यावर. एक मिनिट इकडं बघा. डोकं इकडं. एक मिनिट. हातात धरा गोच. हां असं. ओके. एक मिनिट. हां माईकची दुरा मी जगताप देतो. पुढचं तिने बोल दिलं. आदरणीय जीवन चव्हाण सर, ज्यांनी कलेतून आमच्या आयुष्यामध्ये रंग भरले. परवाच त्यांचा मराठवाडा दीपक इकडं बघ. आयकॉन, इकडं बघ. खरंच तर आयकॉन आहेत. आणि लागले सर दरम्यानचाही कार्यक्रम आहे वाटतं. तर काही वेळेस आम्हाला बोलवतील अशी मी अपेक्षा ठेवते. धन्यवाद सर. यानंतर आमच्या स्वामीताई, स्वामी मॅडम यांचं स्वागत करण्यासाठी मी स्वतः जाते. क्लब करून काम करायचे, तेव्हापासून त्यांनी आज बरेच या ठिकाणी सेवा करत आहेत.
एक मिनिट इकडं हो. अवेलेबल आहेत. देशमुखचा सत्कार करावा. आपलं स्वतःचं प्रेझेंटेशन खूप महत्त्वाचं आहे आणि आजच्या या बॅचचं गेट टुगेदरचं प्रेझेंटेशन सोशल मीडियामध्ये खूप छान पद्धतीनं विशाल देशमुख सर करतील असं अपेक्षित आहे. तुमच्यामुळे चालू आहे. धन्यवाद सर. तुमच्यामुळे खरं तर आपण म्हणजे समाजाचा चौथा स्तंभ आहात ज्याच्यामुळे समाजाला प्रेरणा मिळते. तुमच्या लेखणीतून सत्य बाहेर पडतं. एक मिनिट. आपलं असंच कार्य घडो. धन्यवाद सर. विराज गायकवाड सरांची माझी आत्ताच ओळख झाली. त्यांनी नवनिर्वाचित शिक्षक म्हणून या ठिकाणी जॉईन झाले. मॅथला आहेत आणि या काळामध्ये टेट पास होणं फार अवघड आहे. सध्याला शिक्षकावर टांगती तलवार आहे. टीएटी टेट पास व्हा. तर यांनी टेट मध्ये चांगले 106 गुण मिळवून त्यांनी आपलं यश संपादन केलेलं आहे. तरी आपल्याकडून सर्वांनी विनंती करतो की पायाचा सत्कार व्हावा. या नवनिर्वाचित भूतपूर्व शिक्षक सरांची भीती आहे ना त्याच्यामुळे थांबा आपण. जवळपास सर्व सरकार या ठिकाणी संपले. चुकून कोणी राहिला असेल तर अनाधानाने कृपया. एक मिनिट. अतिशय प्रसन्न अशा वातावरणामध्ये चालू व्हायला पाहिजे होतं, ते चालू झालं नाही. पुढे सगळं गेलेलं काय. तर आपल्या थोडक्यात या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाची जो प्रास्ताविक ते मी चंद्रकला बिराजदार यांना विनंती करतो थोडक्यात आपला कार्यक्रमाचा प्रास्ताविक करावा. चंद्रकला बिराजदार. हॅलो, माझं नाव आहे चंद्रकला रामलिंग बिराजदार. मी आज आपल्यासमोर प्रास्ताविकसाठी उभी आहे. तर व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय प्रमुख पाहुणे आणि आदरणीय गुरुवर्य आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, यांना सर्वांना मी मनपूर्वक स्वागत करते. आणि दुसरी गोष्ट सांगायची वाटते, बरेच जणांना ग्रुपवर माहिती आहे. आपल्या शाळेचे मी सर्वप्रथम अभिनंदन करते, कारण एवढ्या लहान वयामध्ये त्यांनी एवढी मोठी जिम्मेदारी स्वीकारलेली आहे की त्यांचं खरंच स्वागत करावं असं वाटतं. आणि आमचे सिनियर होते, ते फार नाही 2-3 वर्षांनी सिनियर असतील. ज्यावेळेस त्यांनी BSc BEd केले किंवा आम्ही MA BEd केलो त्यावेळेस चांगलीच ओळख होती. अतिशय जाणतीवंत, हुशार. कारण या जमान्यामध्ये हुशार शिक्षक मिळणं हे अवघडच आहे आणि त्याच्यामध्ये एवढी मोठी जिम्मेदारी स्वीकारून पूर्ण शाळा हँडल करतात म्हणजे अतिशय कौतुकाची बाब आहे. तुमचा त्यांचा मी अभिनंदन करते. तर सर्वप्रथम आपल्या शाळेच्या या पवित्र असलेल्या ध्यान मंदिराच्या प्रांगणामध्ये आपल्या आठवणींनी नटलेल्या या वातावरणामध्ये आपण सर्व माझी विद्यार्थी आणि आपण एकत्र आल्याबद्दल या ठिकाणी मनापासून आनंद वाटतोय. आज हा मेळावा हे आपल्यासाठी केवळ हा कार्यक्रम नाही, तर आपल्या मनाच्या आणि आठवणीच्या आणि आपल्या आपुलकीच्या धाग्याचं खरं तर ही पुनर्बांधणी आहे. जिथं आपण आपलं बालपण घालवलेलं आहे, जिथं आपली तरुणाची स्वप्न पाहिली आणि आपल्या सर्वांच्या जीवनाला आकार दिला हा शाळेच्या आठवणी, तर खरं तर आज उजाळा आपण देतोय. यासाठी या थोडक्यात माझ्या भावनेच्या कवितेमध्ये शब्दरूप देते बघा. हरवलेले पाखरे पुन्हा 10वीचा सेंडअपचा कार्यक्रम पाहिले मात्र एकमेकांच्या डोळ्यात साठवली. कधीच विसरू नका मात्र मित्र मैत्रिणीचे नाव. जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही जाऊ, जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही जाऊ, एकमेकांना काही सेकंदाने आपण आठवण पाहू. खरं तर हरवलेली पाखरे पुन्हा येतील का हो, हरवलेली पाखरे पुन्हा येतील का भेटायला, गेलेले ते दिवस पुन्हा येतील का सजवायला, पुन्हा येतील का सजवायला. आयुष्यात आपण खूप कॉम्प्रोमाइज केलं, पण फक्त आपल्या मनासारखं जगता आलं ते आपल्या मानानं
मित्रमैत्रिणी यांच्यासोबत आपल्या बालपणीचे मित्रमैत्रिणी आयुष्यात भेटले नसते तर कधी विश्वास बसला नसता की अनोळखी माणसं सुद्धा रक्ताच्या नातीपेक्षा श्रेष्ठ असतात. एवढं माझं मनोगत प्रस्तावित इथं संपते आणि पुढचं धन्यवाद. यानंतर शिक्षकांमधून मी आदरणीय बुद्ध सरांना विनंती करते की त्यांनी आमच्यासाठी 4 शब्द संदेश प्रेरणा वगैरे मनोगत व्यक्त करावं. बुद्ध सर. 98-99 या बॅचची गेट टुगेदरची ही तयारी अत्यंत उत्तम अशा पद्धती झाल्या. त्याबद्दल संस्थेच्या वतीनं, प्रशासनाच्या वतीनं, सर्व गुरुवर्यांच्या वतीनं आपलं सर्वांचं हार्दिक अभिनंदन. सहकारी, समकालीन सहकारी आणि 98-99 सर्व विद्यार्थ्यांना संस्थेच्या वतीनं, सर्व शिक्षकांच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो की तुम्ही सर्वजण आमची आठवण केलात आणि आम्हाला निमंत्रण दिला आणि बोलावलं. खरं तर गेट टुगेदर तुमचं आहे, परंतु तुमच्या या गेट टुगेदर मध्ये यांची भेट होती. शालेय जीवनातील घडलेल्या अनेक घटनांची आठवण येते, गंमत वाटते. त्यावेळच्या खोड्यामध्ये आज आपल्याला अविस्मरणीय अशा आठवणी असतात. ह्या सगळ्या बाबी म्हणजे गेट टुगेदर असतात. खरं तर अनेक बॅचेचे गेट टुगेदर झाले. तेव्हापासून दर वर्षाला हे गेट टुगेदर होत असतं. ही अत्यंत चांगली गोष्ट. म्हणजे येत्या 2017 आपल्याला महोत्सव साजरा करायचा आहे आणि त्याबद्दल मी आज तुम्हाला एक छोटी विद्यार्थी माझी विद्यार्थी आणि मी माझ्या विचारांना पूर्ण विराम देणार आहे. आपल्याला माहित आहे आपल्या वेळेस मी फक्त तुमच्यापेक्षा 1 वर्षाने मोठा आहे. माझी बॅच 97-98 ची, तुमच्यापेक्षा जास्त मोठा नाहीये. तरीही आपल्याला सर्वांना मिळून या संकुलाला पुढे घेऊन जायचं आहे. शताब्दी अतिशय उत्तमरित्या पार पाडवायची आहे, पूर्ण करायचा आहे, शतक महोत्सव साजरा करायचा आहे. सध्या या संकुलामध्ये सध्या आपल्या वेळेस 4थी-7वीला जशी स्कॉलरशिप होती तशी आता या वर्षापुरती परत पुढच्या वर्षीपासून बदल होतोय. 4थी-7वीला परत स्कॉलरशिप येते आहे. सद्यस्थितीमध्ये 5वी आणि 8वीला स्कॉलरशिपचा जो वर्ग आहे तो वर्ग आपण स्वतंत्र केलेला आहे. आपल्या माहितीचं मी सांगतोय जेणेकरून आपल्या गुंजोडी नगरीमध्ये पंचक्रोशीमध्ये जसे आता क्लास 1 ऑफिसर बनले असेच क्लास 1 ऑफिसर या गुंजोडी नगरीमध्ये पंचक्रोशीमध्ये घडावे म्हणून आम्ही 5वी 8वीची स्कॉलरशिप जे की आपल्या जीवनाचा भविष्याचा जो पाया असतो तो पाया अतिशय उत्तमरित्या घडला पाहिजे. या कारणास्तव आपण 5वीचा वर्ग स्कॉलरशिपचा नवोदय परीक्षेचा 5वीसाठी चालणारा एक वर्ग स्वतंत्र आपण एक स्वतंत्र तुकडी चालवत आहोत. तसेच 8वीला स्कॉलरशिप आहे. NMS नावाची स्पर्धा परीक्षा आहे ज्यात विद्यार्थ्यांना आर्थिक मदत होते. NMS स्पर्धा परीक्षेसाठी दर वर्षाला 12,000 प्रमाणे 5 वर्ष शिष्यवृत्ती मिळते. आपल्या माहितीच मी सांगू इच्छितो. तसं 10वीला सुद्धा असते. विविध ज्या विद्यार्थ्यांकडे गुणवत्ता असते त्यांना विविध प्रकारच्या शिष्यवृत्त्या असतातच. मग त्याचा पाया मजबूत करण्यासाठी आम्ही आमच्या शाळेमध्ये एक असा उपक्रम हाती घेतलेला आहे की ह्या शिष्यवृत्ती वर्गाच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांचा पाया मजबूत आमच्या गावच्या शाळेला लाभलेले असणं हे आमचं महत् भाग्य आहे. याच्या उपर मी काहीच बोलू शकत नाही कारण त्यांना बोलताना एवढ्या शैक्षणिक गप्पा झाल्या. अगदी आम्ही 5 मिनिटं बोललो पण म्हणतात ना तोंड उघडलं वाणीतून आपली सिद्धता कळते. आपलं तोंड उघडलं ना त्यातून वैचारिक पातळी लगेच कळते. तर सरांचे पूर्ण जिम्मेदारी कार्यक्रमाची घेऊन लीड करतात त्यांचे पण खूप आभार.
त्यांनी खूप काम केलेलं आहे आणि आपण जे जेवण वगैरे आता आस्वाद घेणार आहोत त्यांच्याशी पूर्ण त्यांचं काम आहे. बस. जय हिंद जय ते आम्हाला संचालकांनी किंवा इतरांनी सांगितलं किंवा तू जा मला जे जमते मी ते करण्याचा प्रयत्न केलाय. जमलंय ना जमलंय ते सोडून द्या. पण मला एकच सांगायचं होतं, मी जरी समोर असले तरी मागच्या बाजूला जे हे मुलं थांबलेत ना, एवढा 8 तासांनी बघते, जवळपास 1 महिन्यापासून यांची कॉलिंग सुरू आहे, एवढं प्रिपरेशन चालू आहे. याच्यात 19-20 जरी झालं तर ते आपलेच म्हणून आपण समजून घेऊया. आणि मी तुमच्या सगळ्यांकडून जे बॅक ऑफ द बेंच आहेत किंवा जे मागच्या बाजूला आहेत, जे स्टेजच्या बाजूला आहेत, स्टेजच्या मागे आहेत, त्या सर्वांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. तरी आपल्याला या ठिकाणी आपला परिचय, आपल्याला वर्गात जात असताना आपल्याला वर्गात बसायचं आहे, सर्वांनी आपला परिचय देऊन वर्गात एंट्री करायचं आहे. आणि मॅडमने आत्ताच बोललं की आम्ही ज्यावेळेस अँकरिंग केलं त्याच्यातून जर कोण अनादवनानं चुकून काही आमच्याकडून झालं असेल तर मी दिलगिरी हां सगळ्यांना घेतो या म्हणा एक पाठवून चला आता झालेल्या संदीप सरांचं मी इथं स्वागत करते की संदीप सरांना चेन्नईला तुम्ही कोणाचे पळसगाव तांडा परकसच्या काही अपघाताने त्यांना उशीर झालेला आहे. मग का त्याला ओळखता का नाही की मला ओळखतात ना. एकटं झालं मुलगा आला का आलं का बरं हां बरं हां बरं ये का नाही येऊन जा म्हणजे येतो. कुठं पुण्याला जा सर पुन्हा म्हणलं बा काय होतं याला काय शेजारी म्हणून अरे काय अभि तू पुणे हां बरं सर हे वर्ग आपला तुमचा आमचा नाही तिकडचा पण आपला आहे.
अजूनही गुडघे स्ट्रॉंग आहेत. आता गुडघे स्ट्रॉंग आहेत. कॅल्शियम चांगला गुडघे. सर तसं म्हणायचं नाही बदले सर. क्लिअर आहे, दुरुस्त आहे. आले हे महत्वाचं आहे. आले महत्वाचं. काय हरकत नाही. उपस्थित सर तुम्ही आल्यावर फोकस सुरू झाले सर असं. या मॅडम. साखर सर काठी घ्या. ट्रेनिंग ना घेणार करता काठी नाही. चालेल बसा. Problem. I was ready to go get together. That's why I come late here. Thank you. This is English period. First of all, we are going to give the introduction of each and every friends, classmates. Then we are going to, I am going to, so we are going to first of all, please stand up and do that. Give your introduction. आता मी माझा परिचय देतो. मी बुधले शिवानंद नागनाथ तप्पा, MA BEd या शाळेमध्ये 28 वर्ष सहशिक्षक, 6 वर्ष मुख्याध्यापक आणि मराठी विषयाचं अध्यापन आपल्या सर्वांना मी केलेलं आहे. एकंदरीत आता मी निवृत्त सहशिक्षक आहे आणि हल्ली मुक्काम पुणे आणि सिजनेबल मुक्काम गुजराती. एकंदरीत आपल्या शिक्षकाचा परिचय माहित आहे. आपण ठीक आहे. त्याच्यानंतर अजून दुसरी संख्या घेतली, बहुतेक सायली मॅडमने सांगितली. त्यानंतर या ठिकाणी सायली मॅडम ज्यावेळेस संख्या सांगतात, मी तुमच्यासोबत बोलत होतो परंतु या दोघांची बेरीज 9 कशी येईल तेच पाहतो. 9 कशी येईल तेच पाहत होतो. हातचालकी करणारे काय करतात, आपल्याला दुसऱ्या कामामध्ये व्यस्त ठेवतात आणि हातचालकी करत असतात. तेच प्रकार असतो गणितामध्ये. अशा अनेक ट्रिक आहेत. तोंडी 1 ते 100 पर्यंतची बेरीज सुद्धा आपल्याला तोंडी काढता येते. 1 ते 200 पर्यंतची काय 1 ते 1000 पर्यंतची कुठलाही फॉर्म्युल्याचा वापर न करता. उदाहरण सांगायचं झालं तर 100च्या निम्म किती मॅडम, 50. त्याला 0.50 लिहिलं असं सांगायचं म्हटलं तर मी तुम्हाला 2 तास इथं खेळवून ठेवू शकतो. 2 तास तुम्हाला कंटाळवाणं वाटणार नाही. आता 100च्या निम्म मॅडमला सांगितलं, 100च्या निम्म 50. आता या ठिकाणी आपण 3 अंकामध्ये होतो. 3 अंकात 1चा वर्ग किती, 1. त्याला 5 ने गुणायचं तर 5050 हे 1 ते 100 पर्यंतच्या अंकाची बेरीज आहे. आणि कुठल्याही 10 क्रमवार संख्यांची बेरीज 11 ते 20 155 येते. असे स्कॉलरशिपच्या पुस्तकामध्ये सुद्धा एक फ्रॅक्शन नावाचा टॉपिक लिहिलेला आहे मी. त्या टॉपिक मध्ये सुद्धा विद्यार्थी 5वीला स्कॉलरशिपला पुस्तक आहे, त्याच्यामध्ये सुद्धा ही ट्रिक मी टाकलेली आहे. अशा अनेक ट्रिक आहेत. सांगायचं म्हणलं तर 2 तास पुरणार नाहीत. एवढ्यावरती मी थांबतो. धन्यवाद. सर्वांना नमस्कार. मी जगताप सुवर्ण सूर्यकांत आणि आधीची जगताप नंतरची थोरे.
मी शिक्षिका आहे, सध्या डाळिंबला जॉब करते, जिल्हा परिषद शिक्षिका आहे. आणि तुमच्या सगळ्यांचा आग्रह असतो. मी एकदा आणि दोनदा गेट टुगेदरला आले आणि एवढे सगळे माझी मित्रमैत्रिणी बघून मला खूप छान वाटते. थँक्यू सो मच. असंच पण बिराजदार आहे. माझं शिक्षण MA BEd झालेलं आहे. लॉकडाऊन पासून मी घरी आहे, टेम्पररी करत होते. आणि मी स्पेशली अक्कलकोटची आहे. कुणाला अक्कलकोटला यायचं असेल आवर्जून राहण्याची खाण्याची व्यवस्था केली जाईल. माझं नाव शिलवंता हिराजी दुधपाते, सासरचं नाव शिलवंता तुळशीदास चेडके. मी नोकरी करते पुण्याला असते. गीता गुरुनाथ जोगे, मी गावातच आहे आणि गावातच दिलेले आहे. परमेश्वर गीता परमेश्वर सूर्यवंशी, पुण्याला राहते. किराणा दुकान आहे. अंजली शरद कारे, अंजली परमेश्वर दुधपाते माहेरचे सासरचे आणि मी ब्युटिशियन आहे. मी वर्षाला मल्लिकार्जुन पाटील आणि सासरचं नाव भक्ती मनोज पाटील, राहणार सांगलीगड. गृहिणी हे सांगायचं महत्वाचं. चांगली गोष्ट आहे. उषा कारभारी इथे गावात दिली मला. उषा पाटील इथंच आहे, इथंच राहते. छान हाऊसवाईफ. जेवण केले तर महानंदा चंद्रकांत अगोदर पुण्याला होते पण आता गावात. अनुराधा सूर्यवंशी, अनुराधा मागणे उमरग्यामध्ये सासरचा अलका मल्लिकार्जुन जमादार राहणार श्रावण गायकवाड, सासरी सचिन ताडे. ठीक आहे. सध्या म्हणजे 2 वेळा PG केलंय, MBA केलंय, त्याच्या आधी बॉटनी पण केलंय. SSC प्रोडेन्शियलला युनिट मॅनेजर म्हणून 6 वर्ष वर्क केलंय. त्यानंतर आता मुलीला सांभाळण्याची जबाबदारी घेते आणि नवऱ्याचा फर्म सांभाळते. औरंगाबादला राहते. मी भाग्यश्री अनिल फुकटे, हे सासरचं नाव आहे. माझं माहेरचं नाव म्हणजे मी ह्या शाळेत शिकत होते ते शाळेतलं नाव माझं भाग्यश्री बळीराम गायकवाड. मी हाऊसवाईफ आहे. मी मुरुमला राहते. आणि आपण ह्या क्लासमध्ये जे जे विद्यार्थी शेतकरी आहेत त्यांनी आवर्जून आमच्या मुरुमच्या साखर कारखान्यात ऊस घालावा. ऊसाला भाव चांगला द्या. एक मिनिट. मॅडम परमेश्वर चेडके पुण्याला मी चव्हाण अनुपमा कडाची, शिक्षिका आहे, लातूरला असते. माझे स्वतःचे क्लासेस पण आहेत राजमित्र अकॅडमी म्हणून. आणि मी स्पेशल नवोदय आणि स्कॉलरशिपच्या बॅचेस घेते. यावर्षी फर्स्ट इयर आहे माझं. मी हे बॅचेस चालू केलेले आहेत. यापूर्वी पण क्लासेस घेतलेले होते, पण स्वतःच्या ह्याच्यावरती मी स्वतः क्लास चालू केलेत यावर्षी. व्हेरी गुड. लातूरला जे आहेत तरी नक्कीच क्लासला त्याची मुलं घाला बरं बेबी बसवराज गोळे हे माहेरचं नाव आहे. मी प्रमिला हनुमंत समाने हे सासरचं नाव आहे. जगेकोटला दिले. मी गृहिणी आहे. छान छान छान. मी अनिता शिवाजी महापुरी. आता आपल्याचं नाव अनिता राजेंद्र पांचाळ आहे. मी सध्या पुण्याला साखरेचा छडी घालतो इकडे 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 मुंडे.
दोन विषयामध्ये पीजी केलेलं सध्या ज्ञानेश्वर विद्यालय तुरी इथं. इकडे इकडे पुढे बघायचं. गावकरे बाळू राम मी शेती करतो नागावचं. नमस्ते, मी विष्णू गोरबा शिंदे नागरा. मी सध्या शेती करतो. सुशांत शामराव जोशी सध्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत मुख्य लिपिक पदावर आहे. रुग्णवाहिका विभागाचा मुख्य. मी चव्हाण प्रकाश जाणार पळसगाव. मी BA शिक्षण झालेलं आहे माझं. मी सध्या कोर्टामध्ये वकिलाचं रायटर आहे. सांगतो कोर्टात कुठलं बी काम असू द्या, जज पर्यंत अगदी कामाचा माणूस. इकडे हात वर करा. मारुती लक्ष्मण चव्हाण राहणार पळसगाव. हा मी मिस्त्री काम करतो. देशमुख नसोदेन इस्माईल. मी पुण्यामध्ये राहतो. मी कुकिंगचं कुकिंगमध्ये 63 मध्ये काम करतो. हॉटेल 63 काम करतो. नॅशनल हायवे नंबर 9 ला असलेलं उस्मानाबाद कोर्ट जे आहे, इथं सेशन कोर्ट आलेलं आहे. त्या प्रांगणात पाऊल ठेवायला उशीर. ॲडव्होकेट सागर जाधव साहेब हे नामवंत वकील आहे. नामवंत वकील आहे. तुम्ही सांगा. मी सागर जाधव सध्या उमरगा येथे कोर्टामध्ये प्रॅक्टिस करत आहे. मॅडम म्हणून सिव्हिल आणि क्रिमिनल या दोन्ही क्षेत्रामध्ये प्रॅक्टिस करत आहे. ॲडव्होकेट म्हणून सध्या मी उमरगा येथे कार्यरत आहे. माझं नाव विद्या तानाजीराव मुगळे. सासरचं नाव विद्या विश्वास पाटील. माझे मिस्टर शेती करतात. मी गृहिणी आहे. मी ज्योती सोनकांबळे आणि आत्ताची ज्योती गवळी. मी पुण्याला राहते आणि मी गृहिणी आहे. मी प्रज्ञा बाबूराव डोसे एमएनएल कॉलेज आणि सध्या शिक्षिका म्हणून. आशा भगवानराव कुमितकर जेवणली काय आवाज काढा बाहेर. आशा भगवानराव कुमितकर लोहारा इथे राहते. मी सायली दिलीप कुमार शहा. सायली सचिन शहा सासरचं नाव आणि राहणार कुडवाडी. सध्या मी संगमेश्वर अंकुश रेड्डी. मी एक्स आर्मी आहे. आर्मीतून रिटायर झाल्यानंतर मी आता सध्या पुण्यामध्ये माझ्या टूर अँड ट्रॅव्हल्सचा बिझनेस आहे. सध्या 3 गाड्या टाकतो. मी सध्या पुण्यात एक विद्यार्थी म्हणजे 1999 क वयामध्ये होतो आणि सध्या पुण्यामध्ये खाजगी कंपनीमध्ये एक्सपोर्ट सेल्स मॅनेजर या पदावरती आहे. जे भारताचे आपले पंतप्रधान म्हणतात मेक इन इंडिया आणि बाहेर विकास या कामावर मी काम करतो. स्वप्न आहे मेक इन इंडिया आणि जे बाहेर देशाला आपण पुरवठा केला पाहिजे आणि आपला भारत प्रगत झाला पाहिजे त्या दृष्टीने मी माझं काम चालू असतं सगळ्या देशाला पाहिजे. पुण्यामध्ये जॉब करतो. भारत पोस्ट कंपनीमध्ये काम करत आहे 20 वर्ष. माझी शेती आहे. वालचंद कॉलेजमध्ये आणि स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग पण आहे. पेपर मॅन्युफॅक्चरिंग आणि 2 वर्षानंतर मग सगळ्याला बोलली तर स्वतःची शाळा चालू करायची. बांधकाम चालू होणार आहे त्याचं पुढच्या मोठ्या ना महेश राहणार सध्या गुंजवणूक व्यवसाय हा शेती आहे. मी दीपक अण्णाराव गायकवाड. राहणार गुंजोटी तालुका मरगा जिल्हा धाराशिव. मी पान स्टॉल आहे आणि शेती करतो. मजदुरी काम करतो. माझं नाव सचिन भीमराव कावळे. BSc BEd झालेला आहे आणि सध्याला श्री विठ्ठल माध्यमिक विद्यालय सुंदरवाडी येथे मुख्याध्यापक पदावर आहे.
मी कांबळे संजय सुगर सध्या पुण्यात राहतो, सर्व्हिस इंजिनिअरमध्ये जॉब करतो. राहणार मोगलगा तालुका औसा जिल्हा लातूर शेती एवढं शांत पाहिजे वर्ग. समोरचं काय बोलणार आहे? तिकडचा आवाज तिकडं, तिकडचा तिकडं, तिकडचा तिकडं. मग ह्याने कशाला येत हा ऐकायचं बाईचा. गुल खिले गुलशन खिले और खिले गुलदस्ते, गुल खिले गुलशन खिले और खिले गुलदस्ते. मेरा परिचय देने से पहले आप सभी को नमस्ते. नमस्ते. मेरा नाम शिवाजी चौहान, मैं एक्स आर्मी हूँ. अभी मैं सोलापुर में शरण हूँ. व्हेरी गुड. थँक्यू. व्हेरी गुड. पळसगाव माझी स्वतःची स्कूल व्हॅन आहे आणि शेतीचं काम करतो. व्हेरी गुड. वावर आहे तो पावर आहे. प्रताप तुकाराम आवरादे, मूळ गाव अक्करगावाडी, पण शिक्षणाच्या वेळेस राहण्याचं ठिकाण नागराळ. मामापाशीच राहिलो, मामापाशी शिक्षण. सध्याही मामापाशी 3 दुकान आहेत आमचे. तिन्ही दुकानामध्ये 2 भाचे आणि 1 मामा, तिघं म्हणून नाही नाही दुकानही खात बिबियाचे. तुमचं काम नाही, इकडचं काम. हॅलो, माझं नाव बालाजी नारायण नागले, गावात राहतो, शेती करतो. एक मिनिट थांबा. माझं नाव विठ्ठल दुधवाते, शेती करतो. छान छान. माझा परिचय देण्याच्या अगोदर मी काही थोडं बोलणार आहे. अच्छा. मैत्री संदर्भात मी काही गोष्टी बोलणार आहे. परिचयातून होते मैत्री, परिचयातून होते मैत्री, विश्वास जपते मैत्री, सुखामध्ये साथ मागते मैत्री आणि दुःखामध्ये न विचारता ही पार्टिसिपेट मागते मैत्री. ही मैत्री अशी ठेवा सर्वांनी. असा जिथं जमलोत आपण तशाच प्रकारे सर्व जिथं वाटेला काटेला आपण ज्यावेळेस मिळू त्यावेळेस आपल्याला सर्वांना परिचय पण देत असताना सर्वांना रामराम करा. जेही काही झालेलं असेल ते विसरून आपल्या परिचय देऊन या ठिकाणी आपल्याला आपला हा वर्ग या ठिकाणी पुढे चालवायचा. ठीक आहे. माझं नाव संतोष गोपीनाथ जाधव. मी भारत शिक्षण संस्थेमध्ये तब्बल 13 वर्षापासून जॉब करतोय. मी ज्युनियर कॉलेजला सहाय्यक शिक्षक म्हणून या ठिकाणी काम करतोय. माझ्या डबल विषयामध्ये पीजे भूगोल आणि हिंदी. माझा परिचय तसा असेलच. नाही. मी नेताजी कैलास जाधव. अंगणवाडीपासून 10वी पर्यंत इथंच होतो. आता सध्या पत्रकारिता करतोय. तायक्वांदो मार्शल आर्ट कोच आहे, एशियन तायक्वांदो कोच आहे, त्याचबरोबर राष्ट्रीय पंच आहे त्या खेळामध्ये प्रोफेशन करतोय. आता पत्रकारितेमध्ये करतोय. पत्रकारितेमध्ये मास्टर डिग्री होते, MCG पण कंप्लीट होते माझं लवकरच. आणि हिंदीमध्ये अरे कोणाला केले बघू दे ना. तर पत्रकारिता सध्या करतोय. LTN नावाचं न्यूज चॅनल आहे लातूर नेता म्हणून. मी लातूरला स्थायिक आहे. माझा मुलगा यावर्षी 12वीला आहे, नीटची तयारी करतोय. छोटा आहे तो 8वीला आहे. आणि एवढाच छोटासा परिचय आहे. सध्या पत्रकारिता करतोय. मराठवाड्यातल्या टॉप 10 मध्ये माझं चॅनल आहे सध्या, LTN न्यूज नावानं आहे. आता जर चांगलं वाटलं होय. माझं नाव मनोज देवेंद्र इबत्ते. कदाचित सर्वांना आता पण कळालं असेल, कुणाला नाही कळालं असेल. ठीक आहे. सध्या मी पुण्याला राहतोय. रोहन बिल्डर्स अँड प्रायव्हेट लिमिटेडमध्ये ॲज पर सिनियर सुपरवायझर म्हणून काम करत आहे. काय असतं? भाऊबीजेची ओवाळणी पाहिजे तुम्हाला सर्व भाऊ. अरे वा, एनी टाइम वेलकम. तुम्ही सर्वजण निर्व्यसनी राहा हीच ओवाळणी द्या. निर्व्यसनी राहा. असतील. आता भूक लागली सगळ्यांना. छान जेवण करूया आणि पुढचा सेकंड मनीषा लिहिली ग. English period, it is very important to this subject. English is a world language. English is an international language.
all the technical courses and medical courses have in English. Fish lives in the water. Fish, what do you mean by fish? Asa, where does he live? In water. In water. Just like your life, you will depend upon English. English is the window of the world. How to increase, how to improve, how to develop this language, it is very important thing. English, on the other hand, when we turn to other subjects or other books, Sanskrit is the mother tongue of all the subjects. But nonetheless, according to my opinion of this subject, English is the window of the world. So now you are well known, well experienced, my dearest and nearest friends. You are my former students. Farmer. Yes. Farmer and farmer, there is a difference between two. Yes, sir. Farmer means Maji Vidyarthi. Yes. Mind it well. Yes, sir. So, life is very short. Yes, sir. Life is very short. And this Samstha is very old. Our aim is, it means, आपलं ध्येय हा देव म्हणून प्रयत्नांची पराकाष्ठा तुम्ही केलात. सकाळी 6ला क्लास जेव्हा चालू व्हायचा, सुहासिनी गोपाळराव पाटील, सुवर्ण जगताप, अप्पी खमिजकर, कल्पना साखरे, तुम्ही सर्वजण सकाळी 6ला हजर राहत होतो. तुम्ही सकाळी 6ला हजर राहत होतो. सुवर्ण ऐका, सुवर्ण म्हणजे कुठलं सांगतो. आदर्श विद्यार्थिनी त्या भंताळाही कार्यरत शिक्षक आहे सध्या. सूर्य उगवतो, सूर्य मावळतो, निसर्गापासून आपण बरंच काही शिकण्यासारखं आहे. तसं आदर्श विद्यार्थिनी सुवर्ण जगताप त्या भंताळच्या शाळेमध्ये आहेत. अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या पदावर वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. या संस्थेचं हे वैभव आहे, या संस्थेचं हे भूषण आहे. आम्हा सर्व बुदले सरांना, पाटील सरांना, आम्हा सर्व संस्था चालकांना, शिक्षकांना, तुम्ही एवढ्या मोठमोठ्या पदावर आहात. कोणी कोर्टात आहात, कोणी कंपनीमध्ये आहात, कोणी नामवंत विविध क्षेत्रामध्ये आहात. तुम्ही जे इथं आलात, बुदले सर, हे आपलं खरंच आपण भाग्यवान. बुदले सरांनी म्हणले हे गेट टुगेदर तुमचं नाही, आमचं गेट टुगेदर आहे. तेव्हा ही संधी, आता हे साधी गोष्ट नाही. माझ्या हातामध्ये निमंत्रण पत्रिका आहे. ही जी निमंत्रण पत्रिका बुदले सरांनी स्नेह मेळावा शैक्षणिक वर्ष 1998-99 ही जे ड्राफ्टिंग जर बघितलं, कुणीही माईचा लाल कुणीही ती विद्वान जरी असला, अशी ड्राफ्टिंग करू शकत नाही. खूप आनंद झाला. मुद्रा मला जे पुण्य लागलं, 6वीला होती प्रज्ञा गायकवाड, मी इंग्रजीला होतो. गायकवाड 6वीला होती. मग आई, हिची आजी वगैरे आजारी होती. आई तिकडं राहायची, वडील औरंगाबादला राहायचे. सर, माझी आई माहेरी राहते, माझी आजी आता वडिलाला बोलावून घेतलो. मग आई वडिलाला संपर्क साधून मला जे पुण्य, मला जे आशीर्वाद लागलेला आहे या प्रज्ञा गायकवाडचा, बरोबर आहे. हा, वस्तुस्थितीचं दर्शन घेत असताना मला हे सांगायचं आहे, ही संस्था, या संस्थेमध्ये जे आपण शिकलो, खरोखरच या देशामध्ये हे नामवंत संस्था आहे, सुप्रसिद्ध संस्था आहे, ख्यातनाम संस्था आहे. या संस्थेचे आपण देणार लागतो, देऊ सगळे देणार आहात, याच्याबद्दल माझं दुमत नाही. पण वस्तुस्थितीचं दर्शन घेत असताना जे नामवंत शिक्षक आमचे होऊन गेले, त्यांच्या प्रत्येकाचं नाव घेणं, शिवाजीराव यादव सर, अनेक शिक्षक होऊन गेले आणि जे सध्याही काही हयात आहेत, त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. जे हयात आहेत त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांच्या आशीर्वादाने मी तुमच्या समोर उभा आहे. मी देखील नशिबवान आहे. अनेक विद्यार्थी घडले, मी कधी कोणाची दयामाया केलो नाही. मी शाळेत येत असताना
आम्ही कधीही कुणाची दयामाया केलेलं नाही. हा, गदगा या मार्गातला साखरे आणि महाराष्ट्रात ठाकरे मला तुम्ही म्हणाल माझी वडिलोपार्जित प्रॉपर्टी 2 मिनिट घेतो 5 थांबतो. जाधव सरांना मी एक 4 अंकी संख्या सांगतो. 4 अंकी संख्या सांगा सर. 4 अंकी. 2 3 4 2 3 4 5. आता या ठिकाणी याचं उत्तर येणार आहे 22,343. आपण दुसरी संख्या सायली मॅडम कडनं घेऊया. 4 अंकी संख्या सांगा. 50 55. आता त्याच्यानंतर आपण अजून 2 संख्या घेणार आहोत. अश्विन सरांकडनं घेऊया. 22 44. आता आपण उत्तर चेक करूया की उत्तर हेच येते का. चेक करूया. 4 5 4 9 4 13 5 18 5 23 ला 8 ला 2 5 7 4 11 5 11 4 15 5 20 4 24 ला 8 ला 2 9 11 20 23 8 ला 2 9 11 15 20 22. काही अवघड नाही. मी आवर्जून या ठिकाणी सांगू इच्छितो, ज्यावेळेस मी इथं 4थीला होतो, 4थीच्या स्कॉलरशिपच्या तासिकेला मॅडमचा भाऊ नागेश मुगळे नावाचा भाऊ, ज्यावेळेस मी आमच्या बॅचचं रियुनियन घेतलं, गेट टुगेदर घेतलं, ही ट्रिक त्याही वेळेस मी सांगितली, परंतु माझ्या मित्राला त्यावेळेस आठवली नाही. त्यावेळेस आम्ही 4थीच्या वेळेस 6 महिने असं प्रॅक्टिस करायचो. याच्यावरनं हे 4 अंकी आहे, आपल्याला 3 अंकी करता येतं, 5 अंकी करता येतं. अशा अनेक गणितामधल्या ट्रिक आमच्या शाळेमध्ये चालत असतात. अशा छोट्या छोट्या ट्रिकच्या माध्यमातून अगदी सोपं गणित जेव्हा अवघड वाटतं, गणित अवघड नसून अतिशय सोपं कसं करून सांगता येईल तसा प्रयत्न आमच्या या शाळेमध्ये चालू आहे. आणि तुम्ही अशा ज्यावेळेस आम्ही तुम्हाला आमच्या ज्या काही विविध प्रयोगशाळा ते कोणाला जमलं नाही. आपण काय करतो, काटकोन किती अंशाचा असतो, 90चा. आता आपण असं काटकोन काढलो आणि कोनमापक ठेवून त्याचे 30 भाग करू शकतो, पण फक्त कंपासचा वापर करा.
कुछ पाना है, जीवन का खेल पुराना है, कुछ खोना कुछ पाना है, जीवन का खेल पुराना है, जब तक ये सांस चलेगी यारा ये तो चलते जाना है, कुछ खोना है कुछ पाना है, जीवन का खेल पुराना है, जब तक ये सांस चलेगी यारा ये तो चलते जाना है। अकेला ये जीवन कभी सुखों का मेला, कभी है अकेला ये जीवन कौन अपना बेगाना ये न पहचाना मेरा मन प्रेम की सरगम गाऊं हर पल, मैं हूँ प्रेम पुजारी, दिल लेना दिल देना जानू जानू न दुनियादारी, धड़कन की लय पे जीवन को एक मीठा गीत बनाना है, जब तक ये सांस चलेगी यारा ये तो चलते जाना है, कुछ खोना कुछ पाना है, जीवन